आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट मोहित पाटीलजी. मास्टर आर्किटेक्ट म्हणजे अर्थातच त्यांनी मास्टर्स केलेलं आहे म्हणून ते मास्टर आहेत आणि 2011 पासून ते या फील्डमध्ये काम करतात. त्यामुळे त्याही एका अर्थानं मास्टर आहेत. त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. या सगळ्या संदर्भात त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट गप्पांना आपण सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या थोडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आम्हाला हवी आहे की शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर आर्किटेक्ट बनलात, काय सांगाल? स्कूलिंग आमचं RR शाळेमध्ये झालं, रावसाहेब रूपचंद विद्यालय या ठिकाणी झालं. 10वी पर्यंत शिक्षण तिथं झालं. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी MJ कॉलेजला झालं. आणि मग बाबा सिव्हिल फील्डमध्ये होते, त्यामुळे सिव्हिल फील्डमध्ये येण्याची जी प्रेरणा होती ती त्यांच्याकडून मिळाली. मग BE सिव्हिलला मी बांबोरी कॉलेजला होतो. 2007ची आमची बॅच होती आणि त्याच्यानंतर मग MTech स्ट्रक्चरला NIT सुरतला होतो. तर या मागची जी सगळी जी प्रेरणा होती ती समजा बाबा होती या फील्डमध्ये येण्याची. बरोबर. पण मला असं नेहमी वाटतं की वडील पण या फील्डमध्ये असतील तर त्याचं थोडं बर्डन येतं का त्यांची मदत होते सेम फील्डमध्ये असेल? बाबा एक्झॅक्टली या फील्डमध्ये म्हणजे ते लँड डेव्हलपमेंट मध्ये होते. आमची जी फर्म आहे ती स्ट्रक्चरल डिझाईनच्या बाबतीत आहे. त्यामुळे दोघंही फील्ड वेगवेगळे आहेत, त्यामुळे असं बर्डन कधी आलं नाही. ओके. त्यामुळे तुम्ही याच्यातली जर्नी स्टार्ट केली. बरोबर. मग आता पहिला जो इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केला त्याची काय आठवण आहे का की जो तुम्हाला पहिला मिळाला? आहे ना. शिक्षण झाल्यानंतर तो एक स्ट्रगल वेगळा असतो. हो. स्ट्रगल म्हणजे अगदी हार्डली छोटासा प्रोजेक्ट होता. मी आणि माझे पार्टनर आहेत सागर भावसार, आम्ही दोघांनी मिळून सोबत फर्म सुरू केली होती. तर एक अगदीच छोटासा प्रोजेक्ट होता. महाबळ कॉलनी आहे इथे जळगावमध्ये. तिथं आम्हाला 1000 स्क्वेअर फुटाचा छोटस बंगलो डिझाईन करायला मिळाला होता. तर तो आम्ही सोबत केला होता सर. ती सुरुवात झाली होती, म्हणजे अगदी छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात झाली. लोकांची खूप चांगली सोबत मिळाली, लोकांनी खूप चांगली साथ दिली, इथल्या आर्किटेक्ट लोकांनी, बिल्डर लोकांनी, आणि पुढे मग खूप चांगलं रस्ता वाढत गेलं फॉर्मचं. व्हेरी गुड. मग आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढे वर्ष इथे काम करताय, स्वतः मास्टर्स केले, पण आपण ज्या लोकांबरोबर काम करतो ते एकदम अनस्किल्ड आहेत, अनएज्युकेटेड आहेत. तर अशा लोकांना तुम्ही साईटवर कसं हँडल करता आणि कसं त्यांच्याबरोबर काम करून घेता? सुरुवातीला थोडं या गोष्टी कोपअप करायला थोडा त्रास झाला सर, कारण आपण अगदीच टेक्निकल फील्ड मधून येतो, चांगल्या कॉलेजमधून येतो, आणि आपल्याला असं गृहीत असतं की आपण ड्रॉइंगवर गोष्ट दिली म्हणजे ती साईटवर लोकांना कळेल म्हणून. पण मग हळूहळू असं समजायला लागलं की त्यांना त्यांच्या हिशोबाने समजून घ्यायला लागतं, त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगायला लागतं. मग हळूहळू जसं आम्हाला कळालं की त्यांना कशा रीतीने समजावून सांगायला पाहिजे जेणेकरून ते साईटवर चांगलं काम करून देतात, आपल्याला ऍज पर ड्रॉइंग काम करून देतात. मग हळूहळू ते समजून घेऊन आम्ही रिलेट झालो त्या गोष्टीला, आणि मग त्यांना समजून घ्यायला लागलो आणि तेही आमच्या ड्रॉइंगला समजून घ्यायला लागले, आणि मग पुढे असं काम चालू लागलं. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही आता एक आठवण सांगत होता की पहिलाच प्रोजेक्ट केला, छोटा होता, आणि आता पण तुम्हाला कदाचित जाणवत असेल की रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला ते सगळं बसवून द्या. पण अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स आउट तुम्ही कसं करता? मग बजेट म्हणजे सर आमच्यापर्यंत तरी आम्ही स्ट्रक्चरल डिझाईन करतो, त्याच्यामुळे आम्हाला जी डिमांड येते ती अशीच असते की तुम्ही स्टील वाजवी वापरा, चांगल्या क्वालिटीचं वापरा, जेणेकरून जे स्टील लागणार आहे तेच तुम्ही द्याल आणि तिथं आमची कॉस्ट सेव्हिंग होईल. तर जास्त ऍज अ आर्किटेक्ट आम्हाला आर्किटेक्ट लोकांना जास्त चॅलेंजेस फेस करावे लागतात, तेवढे आम्हाला फेस नाही करावे लागत. ऍज अ स्ट्रक्चरल डिझायनर आम्हाला स्टील साठीच डिमांड असते. बरोबर. दुसरा आता याच्यापेक्षा एक थोडा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हणालात आता सांगत होता जळगाव बद्दल आपण बोलत होतो की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये? जर एका जळगावला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या सेक्टरवर आता काम करायला पाहिजे जास्त? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला हवी सर जळगावला. कारण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली तर अकॉर्डिंगली बाकीच्या खूप साऱ्या फील्ड्स त्याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे इथं तसे पाहायला गेलं तर MIDC ला एवढी ग्रोथ नाहीये, जसं तुम्ही आता म्हटलात की बाकी काही शहरांची नावं दिलीत तर त्याप्रमाणे एवढी ग्रोथ नाहीये इथं. जर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली तर काय पलट होईल शहराचा. पण मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी
गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काही बऱ्याचशा नवीन मोठ्या कंपन्या ज्या असतील सर, त्या इथे येऊ द्यायला पाहिजेत. त्या म्हणजे येऊ घातल्या पाहिजेत बेसिकली. त्यांना वाव दिला पाहिजे. अशा गोष्टींनीच होईल सर. बरोबर. दुसरं बिंग स्ट्रक्चरल डिझायनर एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर स्टील मधले बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सिंपल आहे सर, की सगळ्यात महत्वाचं तर जे पर किलोग्राम प्रमाणे जे वेट येतं, पर मीटर प्रमाणे जे वेट येतं, तेवढं वेट आलं पाहिजे. डायमीटर ऑफ बार तेवढा भरला पाहिजे. डायमीटर ऑफ बार भरला म्हणजे वेट आपण जेव्हा मेजर करतो तेव्हा ते येतच त्याच्यामध्ये. तर ते सगळ्यात मोठा कन्सर्न आमचा तोच असतो. आणि आयकॉन स्टीलच्या बाबतीत आम्हाला कधी तशी निराशा झाली नाही कुठल्या प्रोजेक्टमध्ये. त्याच्यामुळे आम्ही ते निश्चिंतपणे लोकांना सजेस्ट करू शकतो. व्हेरी गुड. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे असे जे यंग टॅलेंट येत आहे पुन्हा नवीन, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या स्ट्रीम मध्ये येण्यापूर्वी? ही स्ट्रीम तर सर खूप चांगली आहे. फक्त खूप मेहनतीची तयारी मात्र हवी. सिव्हिल फील्ड त्याच्यासाठीच आहे बेसिकली. बरोबर. तर आणि आपण शहराच्या विकासासाठी काहीतरी कारणीभूत कुठल्या तरी लेवलला ठरू शकतो, जर आपण चांगलं काम करू शकलो तर. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे वेलकम आहेच सर. म्हणजे यंग लोक तर 100% वेलकम आहेतच या फील्डसाठी. क्या बात आहे. तो हे होते मोहित पाटीलजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की यंग लोक म्हणजे मला असं वाटतं की कायम जेव्हा तरुण येतात तेव्हा ते नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत असतात, नवीन बरोबर, थॉट बरोबर, प्रोसेस घेऊन येत बरोबर. असतात. आणि आपण असं म्हणतो की देश उभारणीमध्ये कायम तरुणांचा वाटा मोठा आहे. बरोबर, त्यापेक्षा तरुण इंजिनियर्स आर्किटेक्टचा वाटा मोठा आहे आणि तेच हे सगळे लोक आहेत. बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि Thank भविष्यात you, सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी थँक्यू. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सर. व्हेरी मच.